माझ्या 10वीच्या सर्व मित्रांना आणि मैत्रिणींना, बंधूंना आणि भगिनींना आणि त्याचबरोबर खऱ्या अंशी कॉम्पिटेबल फेजमध्ये 10वीचा पेपर जर तुम्हाला सोडवायचा असेल तर मी तुम्हाला सांगेल, हो, कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश सुरात तुमच्या 10वीमध्ये शिकणाऱ्या आणि रिसेंट एक्झाम देऊ इच्छिणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस म्हणजे एक मैलाचा दगड आहे, एक माइलस्टोन ठरणार आहे. याला कारण काय माहिती? कारण या व्हिडिओला ऐकल्याच्या नंतर तुम्हाला कंप्लीट ॲनालिसिस तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहणार आहे की आपल्याला नेमका पेपर सोडवायचा कसा आहे. तुमच्यापैकी किती लोक तयार आहेत मला सांगा. मी फक्त तुम्हाला सांगेल, हा व्हिडिओ ऐकू नका. तर हा व्हिडिओ ऐकत असताना एक कागद आणि पेन घेऊन बसा, एक नोटबुक आणि पेन घेऊन बसा, रजिस्टर, डायरी काय असेल ते घ्या. परंतु एक नोटबुक पेन घेऊन बसलात तर तुम्हाला लक्षात येणार आहे की खरंच आता आपल्याला इंग्रजीची पेपरची अजिबात भीती राहिलेली नाही. कारण कुठल्या सेगमेंटला आपल्याला जास्त फोर्स द्यायचा आहे, कुठल्या सेगमेंटला आपल्याला जास्त वेटेज द्यायचं आहे, कशा पद्धतीने आपण मॅक्झिमम मार्क सेक्युअर्ड करू शकतो, या सगळ्या गोष्टीचा कंप्लीट ॲनालिसिस आपण तुम्हाला 10वीच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅटमध्ये क्लिअर करून देणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका अजिबात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर तुमच्या मित्रांचे, मैत्रिणींचे किंवा तुमच्या नातेवाईकांचे, शेजाऱ्यांचे जर हितचिंतक असाल, ज्यांचे मुलं आज 10वीला आहे, त्यांच्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. याला कारण काय? मी तुम्हाला फक्त क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस देऊन सांगून सोडणार नाही आहे. आपल्याला प्रवास पूर्ण करायचा आहे. चला तर मग एक्झॅक्ट समजून घेऊ की नेमका क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असतो तो, है ना. इंग्रजी हा विषय म्हटलं ना, तुम्हाला सांगतो की आधीच काही लोकांचा थरकाप होतो, काही लोकांचा 36चा आकडा असतो, काही लोक जेमतेम पासिंग पुरतं विचार करत असतात. पण मी तुम्हाला सांगतो, इंग्रजी हा इथून पुढे जर तुम्ही माझ्यासोबतचा प्रवास करायला तयार असाल तर इंग्रजी हा स्कोरिंग सब्जेक्ट होणार आहे. असं वाटतं तुम्हाला की इंग्रजी हा सब्जेक्ट तुमचा स्कोरिंग व्हायला पाहिजे? असं वाटतं तुम्हाला की जे 20 मार्क शाळेकडे आहेत इंटरनल असेसमेंटसाठीचे, बरोबर आहे, ते तर तुम्हाला मिळतील कदाचित. काही लोकांना 20 मिळेल, काही लोकांना 18 मिळतील, काही लोकांना 16 मिळतील. पण 80 मार्काचा पेपर जो आपल्या हातात आहे, जो 3 तासाचा खरा जो आपला अभ्यास आहे तो दाखवण्याची जी वेळ आहे, तर तो या क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून होणार आहे. आणि आपल्याला 80 पैकी ज्याला 80 मार्क सिक्युअर्ड करायचे आहेत त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आलं लक्षात? चला तर मग नोटबुक पेन घेऊन बसूया आपण. छान बघा, सगळ्यात पहिले आपल्याला असतं सेक्शन 1, दॅट इज कॉल्ड एज लँग्वेज स्टडी, बरोबर आहे, राईट. 10 मार्काचा हा प्रश्न आहे. थोडक्यात काय तुम्हाला सांगतो ना की हे फॉर्मेशन प्रोसेस मागच्या 2-3 वर्षापासून हाच फॉर्मॅट कॅरी ऑन होतोय. त्याच्यामुळे हाच फॉर्मॅट यावर्षी असावा असं अपेक्षित आहे. परंतु 80 मार्कामध्ये कदाचित असं होऊ शकतं की एखाद्या वेळेला पॅसेजवर येऊ शकतो आणि डू ॲज डायरेक्टेडचा पार्ट खाली जाऊ शकतो. असं होऊ शकतं कारण ते बोर्डाच्या मनावर आहे, ते तुमच्या माझ्या मनावर नाही. पण टेंटेटिव्हली मागच्या 2-3 वर्षाचा जर अभ्यास केला आपण तर आपल्याला ह्या पद्धतीचा फॉर्मॅट दिसतो. सगळ्यात पहिला प्रश्न 8च्या 8 मार्क मिळवून देणारा हा प्रश्न आहे. किती? 8च्या 8 मार्क. कसं आणि कोणत्या सेगमेंटला जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं ते मी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर करून देणार आहे. त्याच्यामुळं दिल थांब के बैठिये. फाईन, येस प्लीज. डू ॲज डायरेक्टेडचा असतो, बरोबर आहे. हा प्रश्न कशाचा असतो? डू ॲज डायरेक्टेडचा. जसं डायरेक्ट केलंय तसं आपल्याला सोडवायचं आहे. त्यांनी आपल्याला पहिलेच क्लिअर करून दिलंय, अटेम्प्ट एनी 4. किती सोडवायचे आहेत? 4. दिलेले ऑप्शन किती असतात? 6. आपल्याला टोटली 6 ऑप्शन्स आहेत आणि त्याच्यापैकी सोडवायचे फक्त 4 आहेत. मी ज्या गोष्टीला सांगतोय त्यालाच जर फॉलो करत असाल, तुम्ही जर तसंच जायला तयार असाल, गॅरंटी देतो मॅक्झिमम मार्क तुम्ही स्कोअर करू शकता. ठीक आहे. बघा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग द करेक्ट लेटर्स. तुम्हाला काही शब्द दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल FREND असा शब्द दिला आहे. तर आपल्याला सेन्स लावायचा आहे की तिथं कुठला अल्फाबेट बसेल. तर FRIEND, बरोबर आहे ना. अशा पद्धतीने आपल्याला एखादा शब्द रिकाम्या जागेच्या फेजमध्ये, हे माझ्याकडे आहे समोरच आहे, बरोबर आहे, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला याच्यात विचारलेला असतो आणि तो तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या असतात. अशा किती रिकाम्या जागा असतात? 4 रिकाम्या जागा. किती असतात? 4. मार्क किती आहेत त्याला? 2.
मी तुम्हाला गॅरंटी देतो 101% तुम्हाला हे शब्द समजू शकतात आणि तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करायला हरकत नाही. राईट, 2 मार्क सेक्युअर होतात. आणि मी तुम्हाला सांगू, मी फक्त क्वेश्चन पेपर अनालिसिस देऊन सोडून देणार नाहीये. याच्या नंतरच्या फेजमध्ये जेव्हा तुम्ही माझा सेकंड क्वेश्चन पेपर फेज अनालिसिस पाहाल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला मी विथ टायमिंग, जेव्हा तुमची परीक्षा जवळ येईल ना, जर तुम्ही माझ्यासोबत प्रवास केला, आमचा पुढच्या सगळ्या कंटेंट प्रोसेसचा तुम्ही प्रवास जर कंप्लीट केला, तर मी तुम्हाला सांगतो परीक्षेच्या आधी विथ टायमिंग मी तुम्हाला सांगेल की कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे. याच्यापेक्षा जास्त वेळ दिलात तर याचा अर्थ पूर्ण 80 मार्काचा पेपर होणार नाही. इथपर्यंतचा टेक्निकल अनालिसिस तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार आहे. संधी दवडवू नका. सोबत प्रवास करू. इंग्रजीमध्ये मॅक्स स्कोर बनवण्याचा आपण प्रयत्न करूया. दुसरा बघा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. है ना, याच्यामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले असतात, बरोबर आहे. जसे काही शब्द आपल्याला ए पासून असतात, काही शब्द सी पासून असतात, काही ई पासून असतात, काही इकडेच आय पासून असतात. असे काही शब्द दिलेले असतात. त्याला आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची म्हणजे काय करायचं, त्याला आपल्याला ए वाला शब्द पहिले घ्यायचा, त्याच्यानंतर बी वाला घ्यायचा, त्याच्यानंतर सी वाला घ्यायचा, त्याच्यानंतर डी वाला घ्यायचा. असा शब्द लावला की त्याला म्हणतात अल्फाबेटिकल ऑर्डर. लहानातलं लहान पोरग, आता तर सांगायला नाही पाहिजे, पण अगदी 5वीतला मुलगा जरी असेल आणि त्याला जर एकदा सांगितलं तर तो हा दुसरा प्रश्न अटेम्प्ट करू शकतो. म्हणजे याला आपण 100% अटेम्प्ट केलं पाहिजे. काही लोकांना प्रश्नच कळत नाही हो, म्हणून मी सांगतोय ना, हा क्वेश्चन पेपरचा अनालिसिस 2 वेळेस पहा, 4 वेळेस पहा, की असं जर आलं ना तर असं सांगितलेलं असतं, आमच्या सरांनी सांगितलं होतं, एवढंच लक्षात घ्या, बाकी काहीच नाहीये. फाईन. बघा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हटलं की सरळ सरळ ABCDच्या सिक्वेन्स प्रमाणे जे शब्द लागतात त्या पद्धतीने लावायचे. 2 मार्कासाठी तुम्हाला 2च याच्यामध्ये प्रश्न विचारलेले असतात. ठीक आहे. नंतर बघा 3, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट म्हणजे काय, त्याच्यामध्ये कॉमा है ना, इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क कुठं काही येतं का, याची जर तुम्हाला गॅरंटी असेल की तुमचं बरोबर येईल तरच अटेम्प्ट करा. कारण पंक्च्युएशन मार्कमध्ये बऱ्याच वेळेस लोक चुकतात. ज्याला गॅरंटी असेल त्यांनी हाही प्रश्न अटेम्प्ट करायला हरकत नाही. याला कारण काय, आपल्याला अटेम्प्ट एनी 4 सांगितलंय, ऑप्शन दिलेले असतात 6. त्याच्यामध्ये हा जर पंक्च्युएशन मार्कवाला प्रश्न कॉन्फिडन्स नसेल आणि सोडला तर टेन्शन घेऊ नका, कारण पुढच्या टप्प्यात आपल्याला अजून काही गोष्टी पाहता येतील. थोडंसं पुढे जाऊया आपण. बघा, याच्यामध्ये चौथा जो ऑप्शन आहे आपल्याला तो काय आहे, कारण 6 पैकी 4 सोडवायचे, पहिल्याच्यातले 2 तर आपण घेतलेच आहे. बघा, मेक 4 वर्ड्स. मेक 4 वर्ड्स एकदम सोपा कार्यक्रम असतो, बरोबर आहे. याच्यामध्ये एक शब्द दिलेला असतो, समजा ENVIRONMENT, एन्व्हायरमेंट. बघा काय दिलंय, मिनिमम ऑफ द 3 लेटर्स ईच युजिंग द लेटर्स इन द वर्ड्स. याच्यामध्ये जे वर्ड्स आहेत, याच्यामध्ये लेटर्स आहेत, त्याला घेऊन कमीत कमी 3 शब्द बनवा. तो म्हणतो किती शब्द बनवा, 3 शब्द बनवा, बरोबर आहे ना. हा 4 नंबर वाला, हा राईट. त्याने दिलंय मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच. अरे हा 3 लेटर्स ईचचे शब्द बनवायचे. किती, 4 शब्द बनवायचे, बरोबर आहे. याचे बनवायचे फक्त याच्यापासून 4 शब्द बनवायचे. आणि किती किती अल्फाबेटचे, कमीत कमी 3 अल्फाबेटचे 4 शब्द बनवायचे असतात, बरोबर आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण काय म्हणतो, RENT, रेंट हा एक शब्द होतोय, है ना. नंतर TEA आहे का, नाही ना, TEN हा शब्द होतो, आहे का नाही. त्याच्यानंतर मेन हा शब्द होता, मेन, MEN, मेन म्हणजे माणसं. अशा पद्धतीने आपल्याला किती शब्द बनवायचे, 4 शब्द बनवायचे. खूप सोपं असतं. मी म्हणेल की हे प्रश्न पण अटेम्प्ट करा. 101% हा 3 नंबरचा ऑप्शन तुम्ही ठेवू शकता. राईट. पुढे बघा, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन एक्झाम्पल. रिलेटेड वर्ड असतो बघा, तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलेलं असतं,
एक्झाम्पल असं समजा सेंटरला दिलं तुम्हाला, हे इथपर्यंत कळालं तुम्हाला. याच्यावरून काय करायचं, ह्या शब्दांच्या अल्फाबेटवरून 4 नवीन शब्द बनवायचे की ज्याचे अल्फाबेट कमीत कमी 3 अल्फाबेट असतील असा शब्द असला पाहिजे. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर पुढे बघा 5 नंबरचं. फॉर एक्झाम्पल असं शब्द दिलाय तुम्हाला, GARDEN, गार्डन. इथं लिहून दिलं ब्युटिफुल. राईट. अजून गार्डन मध्ये काय असतं, फ्लावर्स लिहू शकतो आपण. नंतर अजून काय असतं त्याच्यामध्ये, त्याला आपण घेऊया स्लाइड्स. राईट. त्याच्यानंतर आपण म्हणतो स्विंग्स, आहे की नाही. त्याच्यानंतर गार्डन मध्ये काय असतात, ट्रीज. अशा पद्धतीने त्याच्याशी रिलेटेड शब्द लिहिणे. म्हणजे काय दिलं त्याने, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन एक्झाम्पल, है ना. एक्झाम्पल म्हणून जो शब्द दिलेला असला त्याच्याशी रिलेटेड असलेले शब्द लिहायचे. फार्मर देऊ शकतात, फार्मरशी रिलेटेड शब्द लिहा. या अटेम्प्टला पण आपण अटेम्प्ट करायला हरकत नाही. राईट. इथेच आपले 4 संपतात. तरी पण बघा, कंप्लीट द वर्ड चेन, नाउन्सची चेन असते, है ना. ॲड 4 वर्ड्स each beginning with the last letter of the previous word. आता बघा इथपर्यंत कळालं तुम्हाला. लक्षात ठेवा, मी काय म्हटलं, क्वेश्चन पहिलाच आहे, 8 मार्क देणार आहे. 8 पैकी 8 मिळू शकतात, बरोबर आहे. 8 ते 10 मिनिटात 12 मिनिटात हा प्रश्न संपला पण पाहिजे, बरोबर आहे. हे करत असताना कुठले पण जे 4 याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचे, जे आहे आपल्या डोक्यात ते करायचं आणि पटकन पुढे जायचं. कंप्लीट द वर्ड चेन. वर्ड चेन करायचे असे. फॉर एक्झाम्पल एखादं दिलंय TIGER, हे नाऊन आहे ना, टायगर. मग R पासून पुढचा शब्द लिहायचा, तो पण नाऊनच असला पाहिजे, रॅट. नंतर परत T पासून पुढचा शब्द लिहायचा. या पद्धतीने आपल्याला कधी कधी नाऊनची चेन विचारतात, कधी व्हर्बची चेन विचारतात. ज्याला व्हर्ब आणि नाऊनच माहिती नाहीये त्यांनी या प्रश्नाला हात लावायचा नाही. ज्याला माहिती नाऊन काय असतात, वर्ब काय असतात, त्यांनीच या प्रश्नाला हात लावायचा. अदरवाईज वरचे आपल्याला 5 पैकी 4 ऑप्शन निवडायचे आणि बिनधास्त लिहायचे. अजिबात इकडे तिकडे पाहायचं नाही. आपल्याला 6 पैकी 4च लिहायचे. तुम्ही जर 6 जरी लिहिले तरी 8 पेक्षा जास्त मार्क मिळणार नाहीत. त्याच्यामुळं रिकामं नादी लागू नका. आलंय लक्षात. त्यामुळे पहिल्या प्रश्नामध्ये मला असं अपेक्षित आहे की याच्यातला बघा, परत एकदा थोडंसं मी तुम्हाला क्लिअर करून देतोय. मी बळजबरी व्हिडिओ शॉर्ट करायचा असं नाहीये, तुम्हाला पूर्ण डिटेल देतोय. थोडंसं आपण मागच्या स्लाइडकडे जाऊया. बघा, एक मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचंय आपल्याला, राईट, कंप्लीट द लेटर्स वाला काम करायचंय, अटेम्प्ट करा. रिऑर्डर करायचंय, एकदम सोपं आहे. पंक्च्युएशन मार्कला हात घालू नका. पुढे बघा. त्याच्यानंतर मेक द 4 वर्ड्स 100% करा. राईट द रिलेटेड वर्ड्स 100% करा. बरोबर आहे. नाउनचं आणि याचं नाही केलं तर चालेल. ज्याला माहित नाही त्याने अजिबात करू नका. ज्याला माहिती त्यांनीच नाउन आणि व्हर्बला हात घाला, अदरवाईज वेळ वाया घालवू नका. आला तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं ए बीट लक्षात आलं का? जर आलं असेल तर पुढे चला. प्रत्येक वेळेला पॉज करून तुम्ही लिहू शकता. आलं लक्षात? लागलं तर याचं PDF बनवून किंवा मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड. 21 अपेक्षित घेतला असेल काही असेल त्याच्यामध्ये तर खूपच चांगलं. तुम्हाला मागे क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट मिळूनच जाईल. पण फॉर्मॅट समजून कोणी सांगणार नाही. फॉर्मॅट दाखवतील दुनिया, पण काय करायचं आणि काय नाही ये आपको क्लियर कर दूंगा मैं. ठीक है, चलेगा, फाइन. थोड़ा सा आगे बढ़ते हैं. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधलं बी बीट आहे. आता आतापर्यंत आपण कव्हर केलेत 8 मार्क. किती मार्क? 8 मार्क्स. आता क्वेश्चन नंबर बी बीट जो आहे 1 नंबर मधला तो असतो 2 मार्काला. किती मार्काला असतो? 2 मार्काला. त्याच्यामध्ये बघा अटेम्प्ट एनी वन असं दिलेलं आहे. पहिलं काय असतं? मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग अ फ्रेज. बरोबर, इथे एक फ्रेज दिली, इन्स्टेड ऑफ.
INSTED instead of. Instead of म्हणजे च्या ऐवजी. Instead of to take the admission for science, we can take the admission for arts. Instead of doing this, you can do that. अशा पद्धतीने अर्थपूर्ण वाक्य याच्यावर बनवावं लागतं. ज्याचं वाक्य बनवण्याची शक्ती आहे, कमांड आहे, त्यांनी बिनधास याला हात घाला. हर एक लक्षात, त्या शब्दाचा वापर करून, ह्या फ्रेजचा वापर करून आपल्याला एक वाक्य बनवावं लागतं अर्थपूर्ण. दुसरं, add a clause to the following sentence to expand a meaningful word. बरोबर आहे. add a clause to expand the particular line. त्यात जसं वाक्य दिलं बघा, my uncle found a baby. my uncle found a baby. आणि याच्या पुढे त्या वाक्याला जोडायला सांगितलं. आता माझ्या अंकलला फाउंड म्हणजे शोधल्या गेलं, एक बाळ सापडलं. बरोबर आहे. कॉमा. आता काहीतरी लिहावं लागेल ना त्याला, की जे रडत होतं, जे हरवलं होतं, है ना, जे खेळत होतं, असं काहीतरी लिहावं लागेल. माय अंकल फाउंड अ बेबी, मग त्याला लिहावं लागतं हू वॉज प्लेइंग इन पार्क. या पद्धतीने अशा अर्धवट दिलेल्या वाक्याला आपल्याला पूर्ण अर्थपूर्ण वाक्यात कन्वर्ट करावं लागतं. त्याला म्हणतात एक सबऑर्डिनेट क्लॉज जोडणे. आता या दोन्हीपैकी तुम्हाला जे सोपं वाटत असेल ते सोडवा, पण सोडून देऊ नका. सोडवा मीन्स सॉल्व करा, लिव्ह करू नका. दोन्हीपैकी जे तुम्हाला सोपं वाटतं ते करा. बऱ्याच वेळेला हे सोपं वाटलं हे करा, हे वाटलं हे करा, पण एक तरी अटेम्प्ट करा. दोन्हीपैकी एकच करायचं आहे आपल्याला आणि त्याचा 1 मार्क मिळवायचा आहे. 1 मार्क महत्वाचा आहे. सोडू काहीच नका, सॉल्व करा. ओके, राईट. चला थोडंसं पुढे जाऊया. त्याच्यानंतर बघा, बी मधलाच 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते पण 1 मार्काला असतं. त्याच्यामध्ये बघा, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. मी तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला प्रिफिक्स म्हणजे काय बघा, जसं ऑन हा शब्द आहे, त्याला प्रिफिक्स म्हणजे त्याच्या आधी काहीतरी लावणं आणि अर्थपूर्ण करणं. अप ऑन, इथं अप लावलं त्याला ऑनचं काय झालं, अपॉन. याला म्हणतात प्रिफिक्स. आणि असा शब्द आहे BEAUTI, ब्युटी, आणि त्याला म्हटलं की सफिक्स लावा म्हणजे पुढचा भाग लावा, तर त्याला FUL लावलं की ब्युटिफुल होतं. अशा पद्धतीने तुम्हाला जर अटेम्प्ट करता येत असेल तर दिलेल्या 2 शब्दांना प्रिफिक्स किंवा सफिक्स तुम्ही ॲड करू शकता. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक 1 मार्क मिळू शकतो जर सोपं वाटत असेल तर. कारण इथं कमीत कमी 2 शब्द येणारे प्रिफिक्स किंवा सफिक्सला. किंवा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. एक शब्द येतो किंवा 2 शब्द येतात, त्याच्यापैकी एक शब्द उचलायचा आणि एक अर्थपूर्ण वाक्य करायचं. अर्थपूर्ण वाक्य बनवणे. ज्याला ग्रामरचं वाक्य व्यवस्थित बनवता येतं त्याने हा अटेम्प्ट करा. ज्याला काहीच जमत नाही त्याने प्रिफिक्स सफिक्सचा थोडासा शोध लावा आणि हे करा. या सगळ्यांचा कार्यक्रम काय करणार आहे आपण पुढं हे पण मी सांगणार आहे तुम्हाला, पण तरीही लक्षात घ्या की आपल्यासाठी 1 मार्क महत्वाचा आहे आणि वी हॅव टू जस्ट फोकस ऑन इट. हलक्यात घेऊ नका. मी तुम्हाला भीती घालत नाहीये, पण आता जर सिरियस नाही झालो आपण, परीक्षा झाली की मग लक्षात येतं का रे यार तेव्हा जर आधी प्रिपरेशन चालू केलं असतं लय बरं झालं असतं. दिवाळी झाली आता, 2च महिने राहिले तसे. लयच डोक्यावरून पाणी फिरलं तर 3 महिने, परंतु आपलं फेब्रुवारीमध्ये परीक्षाच आहे, त्याच्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर जानेवारीत लग आपला प्रॅक्टिकल सगळ्या याच्यातच जातं. त्यामुळे लक्षात घ्या. ठीक आहे, फाईन. चला आत्तापर्यंत आपण 10 मार्क कव्हर केलेत. थोडंसं क्वेश्चन सेक्शन नंबर 2 कडे वळूया. सेक्शन नंबर 2 हा महत्वाचा गाभा आहे. बरोबर आहे. नंतर शेवटी पण समजून सांगतो तुम्हाला की सगळ्या याच्यातून आपल्याला नेमकं काय करायचंय, पण तरीही लक्षात घ्या. सेक्शन नंबर 2 टेक्स्च्युअल पॅसेज असतो. टेक्स्च्युअल पॅसेज तुम्हाला पहिला जो येतो तो किती मार्काला येतोय, 20 मार्क्सला येतो. बरोबर आहे ना. याच्यामध्ये 20 मार्कामध्ये 2 पॅसेज येतात. आपल्याला किती येतात, याच्यामध्ये येतो पॅसेज नंबर 1, याच्यामध्ये येतो पॅसेज नंबर 2.
20 मार्कामध्ये 10-10 मार्काचे 2 पॅसेज कव्हर होतात. मग याच्यामध्ये बघा 10 मार्काला पहिला पॅसेज आहे. तुम्हाला जे काही 1.1, 2, 3, 4 जे काही चॅप्टर्स आहेत सगळे है ना, त्या चॅप्टरच्या फेजमधले पहिल्या 2 युनिट, पहिल्या 3 युनिट मधलं एखादं चॅप्टर, नंतरच्या 3-4 युनिट मधलं दुसरं चॅप्टर, अशा पद्धतीने 2 सीन पॅसेज ज्यांचा अभ्यास तुम्ही वर्षभर केलेला असतो त्याच्यामधलेच पॅसेज येणार आहेत. अभ्यास चांगला ठेवा. त्याच्यामध्ये बघा युजली पहिला प्रश्न जो असतो तो ट्रू ऑर फॉल्सला असतो. जर अभ्यास चांगला असेल 2 पैकी 2 मार्क मिळून जातील. अरेंज इन करेक्ट ऑर्डर ऑर अ सिक्वेन्स. रिअरेंज प्रॉपर याच्यामध्ये सिक्वेन्स अरेंज करायचा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिले 4 घटना घडलेल्या आहेत, त्या अरेंज करा व्यवस्थित. तर अशा पद्धतीच्या सुद्धा रिअरेंजच्या देखील तुम्हाला प्रश्न आलेले असतात. ते किती मार्काला आहे रिअरेंजला? 2 मार्काला है ना. 4 घटना घडलेल्या त्या दिल्या, त्या रिअरेंज केल्या प्रॉपर पद्धतीने, 2 मार्क मिळून जातील. पुढे क्वेश्चन्स बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीच्या याच्यावरती अवलंबून असलेले प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे. A3 मध्ये ते 2 मार्काला असतात. बरोबर आहे. याच्यासारखा सिमिलर वर्ड टाका. अँटोनिम्सचा प्रश्न असू शकतो, सिनोनिम्सचा असू शकतो है ना. सो दॅट इज व्हॉट राईट. ओके. राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. कुठले 4 शब्द घ्या आणि त्याला डिस्क्राईब करा या पद्धतीने. हे बघा, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वर्षभर तुम्ही जी मेहनत घेतलेली असते, जे प्रश्न उत्तर लिहिलेले असतात त्याच्यातूनच हे प्रश्न येतात. त्याच्यामुळे तुम्हाला ते अटेम्प्ट करावेच लागणार आहेत. याला पर्याय नाही, ऑप्शन नाही. 10 मार्काच्या ज्या प्रश्नांना आहे ना, वी डोंट हॅव एनी काइंड ऑफ ऑप्शन. बघा 2 आणि 2 4 आणि 2 6 झाले. आता पुढे बघा क्वेश्चन नंबर 2 वरच आहे आपण. क्वेश्चन नंबर 2 चा हा एच पार्ट आहे असंच लक्षात घ्या. काय आपला हा क्वेश्चन नंबर 2 ए वर आहोत आपण. किती मार्काला आहे भाऊ? 10 मार्काला. इथे दिले ना 10 मार्काला. ठीक आहे. चला थोडंसं पुढे जाऊया आपण आता. क्वेश्चन नंबर 2 मधलाच A3 पर्यंत आला होता, पण A4 आहे बघा आता. म्हणजे त्या 10 मार्कामध्ये देखील आपल्याला ग्रामरचा प्रश्न सोडणार नाही. त्याच्यात सुद्धा 2 मार्काचं ग्रामर आहेच. शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की रायटिंग स्किल आणि ग्रामरवर किती कॉन्सन्ट्रेशन केले गेलेले आहेत आणि आपल्याला काय करावं लागणार त्यासाठी. बघा त्याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचं वाक्य विचारू शकतात, ग्रामरचं अनेबलचं यूज विचारू शकतात, अँडचा वापर कसा करायचा ते यूज करू शकतात है ना. अशा पद्धतीने तुम्हाला डू ॲज डायरेक्टेडचे वाक्य असतील 2 मार्काला. ग्रामरचे लक्षात ठेवा A4 जो असतो तो ग्रामरच असतो क्वेश्चन नंबर 2 मधला. ठीक आहे. नंतर बघा त्याच्यामधला A5 जो असतो तो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असतो. म्हणजे काय? तुमच्या मनाने जो ॲनालिसिस विचारलेला आहे त्या चॅप्टर बद्दलचा तो तुम्हाला लिहावा लागतो, किंवा तुमच्या मनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागतं. चॅप्टर मधलं कॉपी पेस्ट करून चालत नाही. तुमचा व्ह्यू विचारलेला असता, तुमचा रिव्ह्यू विचारलेला असतो त्यामध्ये, आणि यू हॅव टू जस्ट टेल इट. तुम्हाला तो सांगावा लागतो, तुमच्या शब्दात मांडावा लागतो. ठीक आहे. राईट. मग याला तुम्हाला मिळतात 2 मार्क्स. असा हा टोटली 10 मार्काचा क्वेश्चन नंबर 2 आहे. आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 2 मधलं पण एच आहे, ए बीट, की त्याच्यामध्ये आपण A1, A2, A3, A4 आणि A5 हे सगळेचे सगळे या लॉर मध्ये काहीच नाही. हे सगळे सोडवावेच लागतात. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास परफेक्ट असू द्या तुमचा. ओके. राईट. फाईन. थोडंसं पुढे जाऊया. रीड द फॉलोइंग पॅसेज. आता परत क्वेश्चन नंबर 2 मधला बी बीट आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे. हा पण किती मार्काचा आहे? 10 मार्काचा आहे. सेम पॅटर्न फॉलो होतो. काही प्रश्न मागे पुढे बदलतात चॅप्टरचे. जसं बघा पहिलं दिलंय कंप्लीट द सेंटेन्स, फिल इन द ब्लँक्सचा पार्ट विचारू शकतात 2 मार्काला. कंप्लीट द फॉलोइंग वेब, कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज 2 मार्काला विचारू शकतात. बरोबर आहे. मॅच द फॉलोइंग पेअर, मॅच द पेअर विचारतील 2 मार्काला. कशा संदर्भात? त्याच चॅप्टरच्या दिलेल्या पॅसेज संदर्भात. पॅसेजचे उत्तर सोडवायचे असेल ना तर पहिले पॅसेज नाही वाचायचं. आपला सगळ्यात मोठा गोंधळ काय होतो? आपण पहिले पॅसेज वाचतो. पहिले पॅसेजच्या खालचे प्रश्न वाचायचे, आणि प्रश्न वाचून झाले
की मग पॅसेज वाचायचा, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर जर कुठं सापडलं तर आपण पटकन क्वेश्चन नंबर 2A 2B 2C तिथं लिहून ठेवायचं पेन्सिलने आणि पटापट उत्तर लिहायला लागायचं. आलं लक्षात? क्वेश्चन नंबर B3 पर्यंत आलो आपण. बघा B4 मध्ये परत डू ॲज डायरेक्टचा प्रश्न आला, ग्रामरचा. डू ॲज डायरेक्टेड जिथे आलं ते ग्रामरचा प्रश्न आहे. मेक द सेंटेन्स निगेटिव्ह, क्वेश्चन टॅग, आयडेंटिफाय द टेन्सेस विचारलं जाऊ शकतं. आणि परत B5 हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. तुमच्या मनाने व्यवस्थित पद्धतीने वाक्यरचना करून उत्तर लिहावं लागतं. ते 2 मार्काला आहे. असा टोटली परत 10 मार्काचा क्वेश्चन नंबर 2B क्लिअर होतो. आतापर्यंत आपण जे पाहिले त्याच्यामध्ये 30 मार्क कव्हर झालेत. अजून आपले 50 मार्क कव्हर करायचे राहिलेत. आणि हो, प्रत्येक वाक्य माझं 100% स्मरणात ठेवा. मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी इंग्रजीचा माइलस्टोन अवघड नाही. इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त स्कोर करणं 100% शक्य आहे. फक्त व्यवस्थित पद्धतीने फॉलो करा. बघा आता आपण आलोय सेक्शन नंबर 3 पोएट्रीवर. पोएट्रीचं सेगमेंट आहे आपल्याला 10 मार्काचं. किती मार्काचं आहे? 10 मार्काचं. याच्यामध्ये 2 प्रश्न असतात 5-5 मार्काला. किती प्रश्न? 2 प्रश्न. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3A, याच्यामध्ये बघा, रीड द फॉलोइंग स्टांझा, खालचा स्टांझा वाचा आणि डू ॲज ॲक्टिव्हिटी काय जे दिलेले असेल, डू द ॲक्टिव्हिटीज ज्या काही दिल्या असेल त्या फॉलो करा. 5 मार्काला. त्याच्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स, मॅच द फॉलोइंग पेअर आल्या, 2 मार्काला येऊ शकतात. गिव्ह द आन्सर इन अ 1 लाईन, 1 लाईन मध्ये आन्सर लिहायचंय, 2 मार्काला येऊ शकतो. आणि क्वेश्चन बेस्ड ऑन व्होकॅब्युलरीच्या याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे 1 मार्काला. याला अल्टरनेटिव्ह अजून काही प्रश्न असला तर तो तुम्ही वर्षभरात अभ्यासलेला आहे कवितांच्या बाबतीमधला, तो तुम्ही सोडवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे 5 मार्काचा अशा पद्धतीने प्रश्न क्लिअर होतो. आणि पुढचा 3B जो आहे तो 5 मार्कासाठी येतो तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. भाऊ 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा पार्ट आहेच. का बरं? 11वी 12वीला पण तो पुढे तुम्हाला जा पुढे गेल्यानंतर लक्षात येईल. पण आत्ता आपल्याला काय करायचंय, जेवढ्याही कविता आपल्याला टेक्स्च्युअल पार्टमध्ये आहेत त्या कवितेचं ॲप्रिसिएशन प्रिपेअर करून ठेवायचं. मला जर शक्य झालंच पुढे तर मी तुम्हाला जेव्हा आपले सेगमेंट्स असतील तेव्हा बघू. परंतु ॲप्रिसिएशन कशा पद्धतीने लिहायचं हे जर प्रॉपर लक्षात आलं, त्याच्यामध्ये मग टायटल टाकावं लागतं, नेम ऑफ द पोएट टाकावं लागतं, रायमिंग स्कीम टाकावं लागतं, फिगर ऑफ स्पीच टाकावं लागतं. हे या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करता येतो. तो शॉर्टमध्ये कसा करायचा हे देखील जर भविष्यात आपण एकत्र आलोच तर मी तुम्हाला 100% सांगाल, काळजी करूच नका. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 3B अजून 5 मार्काला, म्हणजे टोटली आपण आतापर्यंत 40 मार्काचा अर्धा पेपर आपला ऑलमोस्ट झालेला आहे. राईट. चला तर मग थोडंसं पुढच्या सेगमेंटला जाऊया आपण. सेक्शन नंबर 4 दॅट इज कॉल्ड ॲज नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे काय? याला अनसीन पॅसेज असे म्हणतात. जो तुमच्या अभ्यासक्रमात नव्हता, तुमच्यासाठी नवीनच आलेला आहे. ज्या माणसाला वाचलेलं समजतं थोडंफार आणि क्वेश्चन कळतो त्या माणसाला अनसीन पॅसेज खूप छान पद्धतीने कळतात. काही काळजी करू नका. ओके. याचे टोटल मार्क किती असतात? 15. किती मार्क याचे? 15 मार्काला टेक्स्च्युअल पॅसेज नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असतो. त्याच्यामध्ये 10 मार्काचा पॅसेज आणि 5 मार्काचा अजून एक वेगळा प्रश्न तो मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात पहिला आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. फिल इन द ब्लँक्स येऊ शकतात, मॅच द फॉलोइंग पेअर्स येऊ शकतात. दोन्हीपैकी एक आलं 2 मार्काला. कंप्लीट द वेब डिझाईन डायग्राम, आन्सर इन 1 लाईन त्या फेजमध्ये येऊ शकतं, 2 मार्काला. परत नंतर ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी, व्होकॅब्युलरीच्या याच्यावरती अँटॉनिम्स आणि सिनॉनिम्स विचारले जाऊ शकतात. समानार्थी विरुद्धार्थी शब्द 2 मार्कांसाठी. हे तुम्हाला अटेम्प्ट करावे लागतील. अनसीन पॅसेज सोडून चालणार नाही. 10 मार्काचा पॅसेज आहे पूर्ण, लक्षात ठेवा. पुढे बघा, A4चा जो पार्ट आहे त्याच्यामधला तर तो जातो परत आपल्याला डू ॲज डायरेक्टेड. याच्यात ग्रामरचा पार्ट आहे, डिग्री, रिरायटिंग युजिंग ॲज वेल ॲज,
या पद्धतीच्या वाक्यरचना 2 मार्कासाठी असतात आणि पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन हा 2 मार्कासाठी. म्हणजे क्वेश्चन नंबर 2A आणि 2B जसा सीन पॅसेज होता तसाच हा अनसीन पॅसेज जो आपण अभ्यासलेला नाही आपल्याला नव्याने आलेला आहे. या कंडिशन मध्ये पण पहिले खालचे प्रश्न वाचून घ्यायचे, नंतर त्या पर्टिक्युलर पॅराग्राफला एकदा वाचून घ्यायचं आणि धडाधड प्रश्न लिहायला सुरुवात करायची. एवढं काही अवघड 10वीच्या लेवलवर विचारलेलं नसतं, काही काळजी करू नका. चला आतापर्यंत आलो आपण जवळपास 50 मार्काचं. आता आपण चाललोय समरी रायटिंगकडे. लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर 4B हा समरी रायटिंगचा कंपल्सरी असतो 5 मार्काला. तो कसा सोडवायचा असतो, काय सोडवायचा असतो ते नंतर पाहू आपण, पण तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये टायटल लिहावं लागतं, सेंट्रल आयडिया लिहावी लागते आणि यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज त्यामध्ये वापरावी लागते. मग तुमच्या टायटलला 1 मार्क, सेंट्रल आयडियाला 2 मार्क आणि प्रॉपर लँग्वेज जर वापरले असेल तर 2 मार्क, असं 5 मार्काला प्रश्न असतो. हे कशी लिहायची असते समरी ते सगळं आपण नंतर पाहूच. परंतु जेव्हा आपण अनसीन पॅसेज वाचत असतो तेव्हाच आपल्याला जर एखादं टायटल सुचलं की समरीसाठी काय लिहायचंय ते बाजूला पेन्सिलने लिहून ठेवायचं पेपरवर. आलं लक्षात? या पेपरवर कुठलीही गोष्ट पेनाने लिहायची नाही. तुम्हाला मिळालेल्या क्वेश्चन पेपरवर लिहिलं तर पेन्सिलने लिहायची, नंतर रफ करून टाकायचं आपलं काम झाल्यावर. कॉपी केल्याचं हे होतं त्याच्यामध्ये, त्यामुळे पेनाने लिहायचं नाही. आलं लक्षात? समरी रायटिंगच्या फेजला आपल्याला 5 मार्क कंपल्सरी आहे, त्यामुळे अनसीन पॅसेजला आपल्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. 15 मार्काचा टोटल प्रश्न असतो. टोटल मार्क झाले आपले जवळपास 55च्या आसपास. बरोबर आहे? राईट. बघा आता पुढे जाऊया आपण सेक्शन नंबर 5 दॅट इज कॉल्ड एज रायटिंग स्किल. सगळ्यात महत्वाचा भाग. रायटिंग स्किल मध्ये ज्याला मार्क मिळाले बॉस, मी तुम्हाला गॅरंटी देतो 101% तुम्ही 70 क्रॉस करता. 80 पैकी 75 क्रॉस करू शकतात आणि 80 पैकी 80 मिळवू शकतात जर तुमचं लिखाण तसं असेल, तुमची प्रेझेंटेबिलिटी तशी असेल आणि तुमचा पेपर लिहिताना अप्रोच तेवढा चांगला असेल तर 101% आय विल टेल यू दॅट की तुम्हाला 75च्या वरती मार्क मिळणार आणि मिळणारच. कसे? पुढे बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण काय अर्धवट ज्ञान घेऊन उपयोग नाही. क्वेश्चन नंबर 5A. इथून पुढे काय लिहायचं याच्यावर मी डायरेक्टली बोलणार आहे, तुम्हाला सांगतो. हेच करा, याच्याने तुम्हाला जास्त फायदा होईल. बघा लेटरमध्ये इनफॉर्मल लेटर असतं ज्याला आपण फॅमिली लेटर असे म्हणतो. फॅमिली लेटर्स. आणि फॉर्मल लेटर म्हणजे ज्याला आपण फॉर्मॅलिटी म्हणून लिहावे लागतात, जसं मुख्याध्यापकांना पत्र, अमुक पत्र, तमुक पत्र, त्या पद्धतीने. मी तुम्हाला सांगेल डायरेक्टली इनफॉर्मल लिहा शक्य असेल तर. फार जास्त झंझट नसते फॅमिली लेटरमध्ये, अजिबात नसते तुम्हाला सांगतो. त्यामुळे पूर्ण विचार करा आणि 100% याला हात घाला. 101% आय विल टेल यू दॅट. फाईन. याला बघा, तुम्हाला जर वाटलं ऑफिशियल लेटर सोपं वाटतं तुम्हाला तर तेही लिहू शकता, मी काही कंपल्शन करत नाहीये. पण 5 पैकी मी तुम्हाला सांगेल कमीत कमी आपल्याला 4.5 मार्क तर इथं मिळायलाच पाहिजे. ज्याचं प्रेझेंटेशन छान असेल त्याला 5 पैकी 5 पण मार्क मिळू शकतात. पुढचा क्वेश्चन नंबर 5 चा बी जो बीट आहे त्याच्यामध्ये बघा, डायलॉग रायटिंगच्या अगेन्स्ट मध्ये ड्राफ्टिंग ऑफ स्पीच असतं. ज्याला डायलॉग सोपे वाटतात त्यांनी डायलॉग लिहा, ज्याला स्पीच सोपं वाटतं त्यांनी स्पीच लिहा. पण माझं मत आहे की दणकावून तुम्हाला सांगतो ना, स्पीच लिहायचं. 3 पॅराग्राफ मध्ये स्पीच जर लिहू शकत असाल तर चांगल्यापैकी 4-4.5 मार्क तुम्ही स्कोर करू शकता. आणि ज्याला भरोसा आहे की सर मी कॉमा, डबल कॉमा, पंक्च्युएशन, मार्क सगळे प्रॉपर देऊ शकतो आणि डायलॉग लिहू शकतो, त्याने बिनधास्त डायलॉगला हात घाला, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या पंक्च्युएशन मार्कच्या नादामध्ये काहीच जमत नाही आणि तिथून गोंधळ होतो. म्हणून मला असं वाटतं बेटर वे की आपण ड्राफ्टिंग ऑफ स्पीचला जास्त वेटेज द्यावं इन्स्टेड ऑफ टू गो विथ डायलॉग रायटिंग. काय हरकत नाही, ज्याची प्रॅक्टिस जास्त असेल तो दुसरा प्रश्न पण सॉल्व्ह करू शकतो, प्रॉब्लेम नाही. इथे झाले 10 मार्क कव्हर, म्हणजे 65 मार्कापर्यंत आपण आलेलो आहोत. राहिले आता फक्त 15 मार्क. बघा तर मग थोडंसं पुढे. आता क्वेश्चन नंबर 6A आहे आपला. क्वेश्चन नंबर 6A त्याच्यामध्ये काय दिलंय आपल्याला बघा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर चा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये युजली नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल
टू नॉन व्हर्बल असे दोन प्रश्न असतात. नॉन व्हर्बल टू व्हर्बल. व्हर्बल म्हणजे काय? रिटन फॉर्मेशन मधली. मग एखादा तुम्हाला जर पिक्टोरियल फॉर्मेशन दिलेला आहे, एखादी इमेज दिलेली आहे, एखादा टी डायग्राम दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला व्हर्बल इन्फॉर्मेशन लिहायची का? बरं रिटन मध्ये लिहू शकता. आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल करण्याची प्रोसेस कंपॅरेटिव्हली सोपी जाते याच्यापेक्षा. पण कोणी असेलच महान तर त्यांनी हे जरी लिहिलं प्रॉब्लेम नाही. अटेम्प्ट तर करावं लागणार आहे. 5 मार्क आपल्याला मिळवायचे आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 6B. एक्सपांड द थीम. त्याच्यामध्ये न्यूज रिपोर्टच्या ऑर मध्ये स्टोरी रायटिंग येतं. स्टोरी रायटिंगला पण पॉइंट दिलेले असतात. न्यूज रिपोर्टला आपल्याला थीम दिलेली असते की याच्यावर एक रिपोर्ट लिहा. दोन्ही प्रकारच्या प्रॅक्टिसेस परफेक्ट ठेवा. जो विषय सोपा असला तो वाजवायचा. स्टोरी सोपी वाटली स्टोरी लिहा. असं वाटलं रिपोर्टचा टॉपिक लय सोपा आहे, 15 ऑगस्ट वर चालेल, 26 जानेवारी चालेल, बिंदास लिहा, काय प्रॉब्लेम नाही. पण प्रॅक्टिस दोन्हीची राहू द्या. कारण इथं काय माहिती आहे का की जो सब्जेक्ट इझी आएगा वो अटेम्प्ट हो जाएगा. दोन्हीपैकी काय लिहायचंय? ज्याचा सब्जेक्ट सोपा आहे तयारी दोघींची करा. जो सब्जेक्ट सोपा असला त्याच्यावर लिहा. बिनधास्त 5 पैकी 5 मार्क आपल्याला मिळू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. ऑर मध्ये लक्षात ठेवा की काय करायचंय. आलं लक्षात? डन. पुढचा क्वेश्चन नंबर सेशन नंबर 6 स्किल डेव्हलपमेंट. आणि त्याच्यामध्ये शेवटचं 5 मार्काला आपल्याला जे येतं ते येतं ट्रान्सलेशन. 5 मार्काला काय येतं? ट्रान्सलेशन. त्याच्यामध्ये ट्रान्सलेट द वर्ड्स, शब्दांचा अर्थ लिहा, 2 मार्काला. ट्रान्सलेट द सेंटेन्सेस, वाक्यांचा अर्थ लिहा, 2 मार्काला. आणि ट्रान्सलेट द एडियम्स किंवा प्रोव्हर्ब्स ज्या दिलेल्या असतात त्याचा 1 मार्क आलेला असतो. प्रॉपर पद्धतीने जर याचा अभ्यास केला तुम्ही एडियम्सचा आणि प्रोव्हर्ब्सचा तर हे आपल्याला जमतातच. आपण काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट करून इकडून तिकडून समजून घेऊन काहीतरी करून त्याला लिहू शकतो. परंतु वाचन लागतं बरं का. उलगच उचलली जीवन लावली टाळ्याला अशी कंडिशन होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक मार्क महत्वाचा आहे. टोटली जर 80 मार्काचा आपण विचार केला माझ्या मित्रांनो, टोटली 80 मार्काचा, तर मी तुम्हाला सांगतो राईट, थोडंसं अजून एक 5 मिनिटं मी तुमची घेईल यासाठी की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण नेमकं काय करतोय. 10वीचा पेपर जेव्हा आपण इंग्लिश या विषयाचा ॲनालिसिस पाहतोय, लक्षात घ्या 80 मार्कचा रायटिंग पेपर येणार आहे. 20 मार्क आपल्याला शाळेकडे इंटरनली. या 80 मार्कापैकी 42 मार्क फक्त रायटिंग स्किल आणि ग्रामरला आहे. लक्षात ठेवा, रायटिंग स्किल आणि ग्रामरला. मी त्याच्यात अजूनही ते डू ॲज डायरेक्टेडचे त्याचे मार्क धरलेले नाही, कोणते पॅसेजचे. त्याच्यानंतर मी पॅसेजच्या खाली पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन धरलेले नाही आहेत. ते जर धरले आपण तर जवळपास 50 मार्काच्या आसपासचा पार्ट हा फक्त आणि फक्त रायटिंग स्किल, ग्रामर आणि आपल्याला पर्सनल रिस्पॉन्सचा असतो. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर उरलेला जो भाग आहे 30 ते 38 मार्काचा हा आपला असतो, तो बुकवर डिपेंड असतो. म्हणजे त्याचे चॅप्टर्स, पोयम वगैरे 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 त्याच्यावरती तेवढा पार्ट असतो. मी म्हटलं ना, ज्याची कमांड आहे रायटिंग स्किल आणि ग्रामरवरती 101% तो मुलगा जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करू शकतो. 3 तासाचा पेपर आहे बॉस, प्रत्येकाला 3 तास आहे. तुमचं प्रिपरेशन किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर तुमच्या सोडवण्याचा वेळ किती कमी होणार आहे हे डिपेंड आहे. मी तुम्हाला सांगतो, अगर प्रिपरेशन आप मेरे साथ करोगे, मैं आपको बता रहा हूँ, प्रिपरेशन मेरे साथ करोगे तर 80 मार्काचा पेपर हा आपला 2 तास 40 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे. शेवटचे 20 मिनिट आपल्याला पेपर रिचेक करून त्याला काही हायलाइट करायचं आहे का त्याच्या प्रेझेंटेशनसाठी आपण वापरू शकतो. एखादा काही राहिलेला पॉईंट असेल तर तो आपण क्लिअर करू शकतो. पण 15 ते 20 मिनिट आपल्याला, 15 मिनिटं तरी कमीत कमी शेवटचे, डोक्यावरून पाणी फिरलं 10 मिनिटं तरी आपल्याला शेवटचे मिळाले पाहिजेत. असं वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी सोप्या करून घ्यायच्यात? खरंच असं वाटतंय? मी सांगतोय तेवढ्या गोष्टी फॉलो करा.
आत्ताच तुमच्या प्ले स्टोअरला जा. राईट, मी तुम्हाला शब्द देतो, आत्ताच प्ले स्टोअरला जा आणि प्रो लर्न, LEARN लर्न, राईट, प्रो लर्न. आपल्याला असं एक असा पक्षाचा आपल्याला असा एक लोगो मिळेल आपला कृष्णा नोबेल फाउंडेशनचा, जो काही तुमच्यापर्यंत आलेला आहे. या आतापर्यंत बऱ्याच स्लाइडवरती पण आपण पाहिलाय. त्या लोगोच्या त्या प्रो लर्न नावाच्या ॲपला सगळ्यात पहिले डाउनलोड करा. डाउनलोड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 10वी साठीचा रायटिंग स्किल आणि ग्रामरचा कॉम्बो असलेला कोर्स आहे. रायटिंग स्किल आणि ग्रामर, प्रत्येक पॉइंट प्रॉपर पद्धतीने इलॅबरेट केलेला आहे. प्रत्येक पॉइंट विथ PDF नोट्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे, एक पॉइंट इलॅबरेट केलेला आहे, त्याचे 2-2, 3-3 एक्झाम्पल दिलेले आहेत आणि प्लस त्याचे 8-8 एक्झाम्पल तुम्हाला PDF मध्ये दिलेले आहेत. कशासाठी? रायटिंग स्किल आणि ग्रामर वरती जर कंप्लीट कमांड आली तुमची तर मग बघा काय मजा होणार. तुम्हाला सांगतो 101% आय विल गिव्ह डॅम गॅरंटी दॅट की तुम्हाला 80 पैकी जो तुम्ही पेपर सोडवत आहात त्याचा कमीत कमी 75च्या आसपास तुम्ही जायला पाहिजे. काही लोक 70 पर्यंत जातील, ज्यांचा अंदाजच 50चा होता ते जर 70 पर्यंत जात असतील तर 20 मार्क तर प्लस झाले 100%. ज्यांची गॅरंटीज नाही ज्याला पास व्हायची त्यांनी फक्त प्रवास चालू करा बॉस. 101% आय विल गिव्ह डॅम गॅरंटी दॅट तुमचा पेपर 100% निघणार. ज्याला प्रचंड भीती आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, ॲपची लिंक पण दिलेली आहे. राईट, काही अडचण वाटली, काही प्रॉब्लेम वाटला, बिनधास्त सांगा. याच्या पलीकडे जाऊन सांगतो, मी फक्त तुम्हाला रेकॉर्डेड कंटेंट देऊन आम्ही मोकळं करत नाहीये. तुमच्यासाठी काही लाईव्ह सेशन सुद्धा लावले जाणार आहेत. अजून पुढच्या याच्यामध्ये डाऊट सेशन्स पण राहणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही बिलकुल 10वीच्या पेपरला हलक्यात घेऊ नका इंग्रजीच्या, कारण पहिला पेपर असतो बॉस. पहिल्या पेपरला जर प्रेशर आलं ना, बाकीच्या पेपरचा अभ्यास जरी झाला तरी ते पेपर सोपे जात नाहीत. मी परत तुम्हाला सांगतो, मी भीती घालत नाहीये, रियालिटी सांगतोय. बऱ्याच लोकांना असं होतं पहिला पेपर जर अवघड गेला की बाकी सगळे पेपर बाउन्स जातात. माझ्या मराठी भाषिक मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मुलाला जो आज 10वीचा पेपर देतोय त्यांनी फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला जर ह्या क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस प्रमाणे आपली ब्ल्यूप्रिंट जर पेपरची डोळ्यासमोर प्रिंट झाली ना आणि त्याच्या प्रत्येक क्वेश्चनचं जर आपण तेवढी प्रॅक्टिस केली ना 101% आपण बाजी मारणार आहेत. आणि मला तुम्ही खरंच सांगतो की तुम्ही जर फॉलो करत असाल त्या पद्धतीने तर यूट्यूब चॅनलला पण जा. नोबेल इंग्लिश अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला फॉलो करा. त्याच्यावर काही गोष्टी तुम्हाला मिळणार. आता तुम्ही हा व्हिडिओ पण यूट्यूब चॅनलला कदाचित पाहत असाल, राईट, बरोबर आहे. त्याला फॉलो करा कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्या मिळत राहणार आहे. प्रोलर्न नावाचं ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. 100% याला फॉलो करा. त्याच्यात दिलेली प्रत्येक गोष्ट डबल अँड डबल पहा. तुमचा जो काही टेक्स्च्युअलचा पार्ट असेल त्याचाही अभ्यास करा. पण संधी घालवू नका. पुन्हा असं व्हायला नको, तेव्हा वेळ होती, काळ पण आला होता, पण आपण संधी घेतली नाही. राईट, चला भेटूया तर लवकरच मग ॲपच्या माध्यमातून आणि लाईव्ह सेशनच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच.